वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक सायन्सचा सिलेबस समजून घेणार आहे. एमएसबीटी डिप्लोमा के स्कीम फर्स्ट इयर सेमिस्टर 1 चा जो सब्जेक्ट आहे बेसिक सायन्स. बेसिक सायन्स मध्ये इथे दोन पार्ट त्यांनी दिलेले आहेत, फिजिक्स अँड केमिस्ट्री. या दोन्ही सब्जेक्ट आपण इथे सिलेबस समजून घेऊ. तर याच्यावर इथे कुठले टॉपिक तुम्हाला स्टडी करायचे आहेत, कुठल्या टॉपिकला किती वेटेज दिले गेलेलं आहे आणि याची एक्झाम कशी होईल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे. तर असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपले जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्रामचा तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता सिलेबस समजून घेऊ. एमएसबीटी डिप्लोमा के स्कीम. के स्कीम म्हणजे काय? एव्हरी 4 इयर्स तुमचा इथे सिलेबस चेंज होतो. लास्ट वाली जी स्कीम होती ती आय स्कीम होती. आय स्कीम नंतर आता के स्कीम आलेली आहे. बघा, फर्स्ट इयर सेमिस्टर 1 सगळ्या ब्रांच साठी हा सिलेबस कॉमन आहे. ऑल ब्रांच साठी हा सिलेबस इथे कॉमन आहे. बेसिक सायन्स मध्ये दोन पार्ट त्यांनी ते केलेले, फिजिक्स अँड केमिस्ट्री. या बेसिक सायन्सचा जो कोर्स कोड आहे 311305. बघा, तुमची जी ऑनलाईन एमसीक्यू एक्झाम होईल, बघा या सब्जेक्टची इथे तुमची ऑनलाईन एमसीक्यू एक्झाम होणार आहे, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन एक्झाम होणार आहे. आणि या एक्झामचा अभ्यास कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला पुढे मी सांगणार आहे. तुम्हाला सगळे एमसीक्यू कुठे भेटतील हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तुमची ऑनलाईन एमसीक्यू एक्झाम असेल 70 मार्क्सची. तुमची इथे युनिट टेस्ट असेल, बघा 2 युनिट टेस्ट तुमच्या इथे कंडक्ट केल्या जातील 30 मार्क्सच्या. बघा 30 मार्क्सच्या 2 तुमच्या इथे युनिट टेस्ट असतील. त्याचा ऍव्हरेज इथे कन्सिडर केला जाईल. बघा 30 मार्क्सचा इथे ऍव्हरेज घेतला जाईल. आणि या 30 मार्क्स मध्ये 30 मार्क्स मध्ये तुमचे 15 मार्क्स असतील फिजिक्स साठी आणि 15 मार्क्स तुमचे असतील केमिस्ट्रीसाठी. सेम इथे सुद्धा 15 मार्क्स फिजिक्स साठी आणि 15 मार्क्स केमिस्ट्रीसाठी. बघा असं तुमचं पासिंग आहे. हे 70 + 30 100 आउट ऑफ तुम्हाला इथे 40 मार्क्स पाहिजेत. 100 आउट ऑफ तुम्हाला इथे 40 मार्क्स इथे तुम्हाला पाहिजेत पासिंग साठी. आता बघा तुम्हाला कुठले कुठले टॉपिक इथे स्टडी करायचे आहेत. बघा पहिले जे 3 चॅप्टर दिले तिने तेव्हा पहिले जे हे 3 चॅप्टर जे आहेत ते फिजिक्स मध्ये येतात आणि नेक्स्ट वाले जे 3 चॅप्टर आहेत तुमचे ते केमिस्ट्री मध्ये येतात. बघा पहिल्या चॅप्टर मध्ये तुम्हाला काय स्टडी करायचं? युनिट्स अँड मेजरमेंट. बघा त्याचं वेटेज आहे 9 मार्क्स. सेकंड चॅप्टर मध्ये इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम अँड सेमीकंडक्टर तुम्हाला स्टडी करायचंय. थर्ड चॅप्टर मध्ये थर्मोमेट्री अँड फायबर ऑप्टिक्स तुम्हाला स्टडी करायचं. त्याचं वेटेज आहे 12 मार्क्स. तर हा सगळा सिलेबस तुम्हाला आपलं जे ऍप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी त्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला सगळा सिलेबस भेटून जाईल. तशीच बेसिक सायन्स आणि तो दुसरा सब्जेक्ट आहे बेसिक मॅथमॅटिक्स, याचे सगळे व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला हवे असतील तर आपलं जे ऍप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्या कोर्स सेक्शन मध्ये तुम्हाला हे सगळं बेसिक सायन्सची एमसीक्यू टेस्ट सिरीज, बेसिक सायन्सचे व्हिडिओ लेक्चर्स, तसेच बेसिक मॅथमॅटिक्सचे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला ₹21 मध्ये तिथे अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत. तर या ऑफरचा तुम्ही जरूर तिथे फायदा घ्या. बघा देन तुम्हाला नेक्स्ट स्टडी करायचं आहे केमिस्ट्रीमध्ये केमिकल बॉन्डिंग. 9 मार्क्सचा वेटेज आहे. इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, मेटल करोजन अँड इट्स प्रिव्हेन्शन 12 मार्क्सचा वेटेज आहे. इंजिनिअरिंग मटेरियल्स याचं 14 मार्क्सचा वेटेज आहे. टोटल तुमचं वेटेज आहे 70 मार्क्स आणि याची एक्झाम तुमची होईल ऑनलाईन एमसीक्यू टाईप तुमची इथे एक्झाम होईल. तर ह्या सिलेबसवर तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. तुम्ही सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. साईडला बेल आयकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.